नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रच्या जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या शोमध्ये आपण संभाजीनगरमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी का शिकवतायत, काय नेमकी समस्या आहे, तसंच भंडाऱ्यामध्ये रस्ता बनवला आणि लगेच का उखडून गेलाय ती ही समस्या आपल्याला बघायची आहे. सुरुवातीला संभाजीनगरमधील शाळेमध्ये काय नेमकी समस्या आहे ती पाहूयात. शिक्षकांची कमतरता आहे, त्यामुळे विद्यार्थी हे शिक्षकच बनलेले आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग 4 आणि शिक्षक एकच आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध समस्यांशी झगडती आहे. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरं जावं लागतंय. संबंधित शाळेला वाली कोण हा प्रश्न पालकांना पडलाय. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा गंभीर परिणाम आता थेट विद्यार्थ्यांवर होत असल्याचं दिसतंय. या शाळेमध्ये 3 शिक्षक पदं रिक्त आहेत, तर काही शिक्षक वारंवार गैरहजर असल्यामुळे चौथीतील एका विद्यार्थिनीला पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेची ही अत्यंत दुर्दशा झालेली आहे, त्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झालाय. 80 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केवळ 2च शिक्षक आहेत. शाळेवरती नियुक्ती करण्यात आलेले शिक्षक, त्यातीलही एक शिक्षक हे सतत गैरहजर असतात शासकीय कामानिमित्त. त्यामुळे एकाच शिक्षिकेला आणि एकाच शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागतंय. त्यामुळे मोठा पेच प्रसंग इथे निर्माण झालाय. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार कसा असा सवाल निर्माण झालाय. या ठिकाणाचा आढावा घेतलेला आहे. संपूर्ण समस्या नेमकी काय आहे ती सुरुवातीला समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून. एकीकडे सरकारकडून शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे जर पाहिलं तर अनेक शाळांमध्ये जे आहे ते शिक्षकांची कमतरता भासत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे विपरीत परिणाम जे आहे ते आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरती आणि विचारसरणीवरती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील असणाऱ्या जिल्हा परिषद भवन या शाळेमध्ये जर पाहायला गेलं तर शिक्षकाची कमतरता असल्याने आता या ठिकाणचे जे चौथीचे विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी चक्क आता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा समोर आलेला आहे. माझ्या यासमोर जर बघितलं तर हे विद्यार्थी आहेत आणि पहिली ते चौथीपर्यंत हे विद्यार्थी या ठिकाणी आहे. केवळ एकच शिक्षिका जे आहे ते या विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण देत असल्याचं बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती या विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते आता अंधारात येण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण ज्या शिक्षकांना जे विद्यार्थी आज आहेत तेच विद्यार्थी उद्या देशाचं भविष्य घडवू शकतात. मात्र त्याच विद्यार्थ्यांना जर पाहिलं गेलं तर बालवयामध्ये शिक्षण मिळणार नाही आणि ते शिक्षण न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं भविष्य जे आहे ते धोक्यात येऊ शकतं, अंधारमय होऊ शकतं. त्यासाठी आता प्रशासनाने या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी आता या ठिकाणचे पालक आणि विद्यार्थी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. तर सिल्लोड तालुक्यातील भवनमध्ये 2 जिल्हा परिषद शाळा असून एकूण 4 वर्ग आहेत आणि 2 शिक्षक उपलब्ध आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे 2-2 वर्ग एकत्र बसवले जात असून विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मिळत नाही. काही शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास हा बिघडतोय. भविष्यातील पाया डळमळीत होतोय. भवन येथे शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतोय. इतकंच नव्हे तर चौथीमध्ये शिकणारी एक मुलगी थेट पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ या विद्यार्थिनीवर आली आहे. आम्हाला एकच मॅडम आहे. मी चौथीत आहे. आम्हाला शिकवायला एक मॅडम आहे आणि त्यामुळे आमचं शिकवण होत नाही. आम्हाला काही येणार नाही, त्यामुळे आम्हाला नवीन मॅडम पाहिजे. आम्ही आम्हाला पहिली ते दुसरी आम्हाला शिकवावं लागतं. त्यामुळे सरकारांना विनंती आहे की आम्हाला नवीन मॅडम हवा. माझ्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत 2 शिक्षिका आहे. एक शिक्षिका ट्रेनिंगला जायला आहे, म्हणून 4 वर्गांना एकच शिक्षिका शिकवतात. एक शिक्षिका असल्यामुळे आम्हाला ध्यानात बसत नाही, म्हणून आम्हाला एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा. आवश्यकता आहे, परंतु तिथं केवळ 2च शिक्षक उपलब्ध आहेत. मुलांना शिकवण्यासाठी या एकाच शिक्षकावर भर पडतोय, त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतंय. शिक्षकच हजर नसल्यानं या संदर्भात पालकांमध्ये संताप आहे. मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा मुख्य प्रश्न या पालकांसमोर उभा राहिलाय. या पालकांसोबत बातचीत केली आहे, त्यांच्या व्यथा समजून घेतलेल्या आहेत, त्या पाहूयात.
मी भवन येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पालक वर्ग देखील या ठिकाणी आलेला आहेत. काय सांगाल ताई, कशी परिस्थिती आहे तुमच्या शाळेची? शाळेचं सांगायचं गेलं तर आमच्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी शिक्षक कमी असल्यामुळे ना पोरांचं शिक्षण पूर्ण होत नाही. आणि शाळेमध्ये भरपूर काही सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहे, पण आमच्या शाळेमध्ये काहीच मुलांना सुविधा दिलेल्या नाही आहे. संडास बाथरूम नाही, मुलांना प्यायला पाणी नाही व्यवस्थित. शाळामध्ये एकच शिक्षक आहे, 4 वर्ग आहे. 4 वर्गामध्ये 2 शिक्षक आहे. तर मुली त्याला शिकवत्या, 4थी 3री ते 4थीच्या मुली 1ली 2रीवाल्या शिक्षक शिकवत्या. तर त्याचं शिक्षण कसं व्हायचं? 3रीच्या 4थीच्या मुलाचं त्याचं समजा आता याला ते शिकवत्या, शिक्षणाचं नुकसान होतं. आमची अपेक्षा आहे आमच्या मुलांना शाळा शिकून काहीतरी व्हावं, पण मग त्या शिक्षणाला अडचण येते. आम्हाला एक शिक्षक हवंय. टॉयलेट नसल्यामुळे पूर्ण मुली घरी येत आहे, घरी चक्रा मारता, पुन्हा शाळेत येतात. आणि काय होतं, बऱ्याच समाजामध्ये अशा घटना घडत आहे ना. आता जर पॅरेंट्स लोक जर शेतात जर गेलेले असले तर मग मुलांना कसं आपण सांभाळायचं, हे की नाही? घरी जर आलं त्या कोणत्या मार्गाने येत्या, इकडून येत्या की तिकडून येत्या. आणि पाण्याची सुविधा नाही त्यांना, पाणी पिण्यासाठी पण घरीच येतात, टॉयलेटला घरीच येतात. मॅडम नसल्यामुळं पूर्ण वर्ष असंच चाललं. त्यांचं शिक्षण पाहिजे ना, मेन म्हणजे त्यांना जर शिक्षणच नाही भेटत त्यांना तर पाठवून काय उपयोगच नाही ना. पाण्याची व्यवस्था नाही तर कुठं जायचं हे मुलांना? CCTV कॅमेरे नाही शाळेमध्ये. आता बरेच ठिकाणी काही घटना होत्या, तर आम्ही कोणावर हे करावं? नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते पालक वर्गात देखील संताप जो आहे तो व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्यामुळे आता विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते होणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते देखील अंधारात होत आहे. त्यामुळे आता सरकारने तात्काळ या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी पालक वर्गातून झाल्याची पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. तर इथल्या ग्रामपंचायत प्रशासनाला या बाबतीमध्ये समस्या सांगितलेली आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यानं तसा पत्रव्यवहार केलेला आहे असं सरपंचांनी म्हटलंय. गावातील विद्यार्थ्यांचा भवितव्य हे महत्त्वाचं आहे आणि शिक्षिकेअभावी हे भवितव्य अंधारात जाऊ नये, त्यामुळे आम्हाला तात्काळ शिक्षकांची मंजुरी द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. आज आपण इथं जिल्हा परिषद शाळेत उभं आहेत. आम्ही याच्या आधी माझ्याकडे पालक भरपूर तक्रारी घेऊन आल्यात. त्या अनुषंगाने मी ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला होता की आम्हाला जिल्हा परिषद शाळेसाठी 2 शिक्षक उपलब्ध करून द्यावे. तर प्रशासनाला एवढीच विनंती की लवकरात लवकर त्यांनी शिक्षक अवेलेबल करावे. त्याचप्रमाणे त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करावी, हीच माझी कळकळीची विनंती आहे. कारण मुलांचे भवितव्य आज अंधारात जात आहे हे आणि उघड्या डोळ्याने पाहणे मला शक्य होत नाही. त्यामुळे मी एकच प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर इथे 2 शिक्षक तरी अवेलेबल करावे, एवढी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. तर देशाचं भविष्य म्हणून याच चिमुकल्यांकडे पाहिलं जातं. मात्र भवन येथे शिक्षकांची कमतरता असल्यामुळे थेट विद्यार्थीच एकमेकांना शिकवतायत. या अत्यंत गंभीर प्रकरणामुळे शिक्षक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः शिक्षक व्हावं लागलंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती सुद्धा शिक्षणाचा बोजा पडतोय. भवन येथे 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केवळ एकच शिक्षिका उपलब्ध आहे. त्यामुळे 4 वर्गातील विद्यार्थी एकाच वर्गात कोंडली जात आहेत आणि त्यांना शिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधारात सापडलेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा याबाबत राग व्यक्त केला आहे. आज जिल्हा परिषद शाळेच्या भवन याच्यामध्ये आम्ही साधारणतः 1-2 महिन्यापासून बघतोय की विद्यार्थी हे शाळेचा परिसर सोडून बाहेर फिरताना दिसत आहे. आम्ही त्यांना जेव्हा विचारतो की बाबा शाळा सोडून तुम्ही काय करता, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं एकच उत्तर येतं की आमच्या या शाळेमध्ये साधारणतः 80 विद्यार्थी, 80 विद्यार्थ्यांना शिकवायला 2 शिक्षक. त्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक नेहमी शालेय कामकाजासाठी कुठल्या तरी शासकीय कामासाठी बाहेर असतात, ट्रेनिंग असतात आणि एकच शाळा पूर्ण 80 विद्यार्थ्याला एकच शिक्षक शिकवतात. पण एक शिक्षक शिकवत असताना, एक शिक्षक 80 पोरांना शिकवत असताना त्या पोरांचं भवितव्य काय घडणार आहे? आणि आपण एवढ्या मोठ्या गोष्टी सरकार करतंय की विद्यार्थ्यांना आपण शिक्षण पायाभूत सुविधा द्यायच्या आहे, शिक्षण द्यायचं आहे, हे सगळं करत असताना त्यांचं भवितव्य कुठेतरी अंधारात जातंय. आपण याच्यावर कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्यासोबत विद्यार्थी संघाचे महासचिव प्राध्यापक राहुल कुमार ताठे हे जोडलेले आहेत. राहुल कुमारजी, 4 वर्ग 2 शिक्षक आहेत, मात्र एक शिक्षक कायम गैरहजर असतात. एकच शिक्षक 4 वर्गांना शिकवतायत. कसं शिकावं इथल्या विद्यार्थ्यांनी? नमस्कार सर्वांना, सस्नेह जय जिजाऊ. सर्वप्रथम या संवेदनशील प्रकरणाला जय महाराष्ट्राने हात घातल्याबद्दल मी त्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
अतिशय दुर्दैवी बाब या ठिकाणी म्हणावं लागेल. एकीकडे आपण असं म्हणतो, सरकार असं म्हणतं की विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली आहे, विद्यार्थ्याला आपण सेंटरला ठेवून त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याला पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करतोय असं सरकार एकीकडे जरी म्हणत असलं तरी दुर्दैवानं दुसरीकडे आपल्याला असं दिसतंय. आता हे भवनचं प्रकरण आपण जर का या ठिकाणी बघितलं, हे प्रकरण बाहेर आलंय म्हणून ठीक आहे, हीच परिस्थिती गावागावामध्ये त्या ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी मिळायला पाहिजे ते शिक्षण मिळत नाही. आता एका शिक्षिकेला जर का 4 वर्ग हँडल करायचे, 4 वर्गातले विद्यार्थी जर का एकत्र बसवले गेले, आता पहिलीच्या विद्यार्थ्याला जर का त्या ठिकाणी दुसरीच्या वर्गामध्ये बसवलं तर त्या पहिलीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी त्याची आकलन क्षमता त्या ठिकाणी तिथं मॅच होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बाल मानसशास्त्र असं सांगतं की या वयामध्ये, या बाल्यावस्थेमध्ये विद्यार्थ्यांची आकलन क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी असते आणि या वयामध्ये त्यांचे जे भवितव्य आहे या दृष्टिकोनातून जडणघडणीचे जे काही विषय असतील त्यांची आवड निवड या सगळ्या गोष्टी या वयामध्ये दिसून येतात. मग जर का शिक्षकच पुरेसे नसतील आणि वैयक्तिक लक्ष जर का विद्यार्थ्याकडे दिलं जात नसेल तर त्या विद्यार्थ्याचा स्किलफुलनेस कसा लक्षात यायचा की त्याची आवड नेमकी कशामध्ये त्या ठिकाणी आहे. जर का 80 विद्यार्थ्याला आपण इकडं पुपिल टीचर रेशो जर का बघितला तर एकूण 27 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून साधारण 4 शिक्षक त्या ठिकाणी असले पाहिजे होते, परंतु दुर्दैवाने तिथे तशा प्रकारची परिस्थिती नाहीये. दुसरीकडे अजून एक गंभीर बाब अशी आहे की आपले जे शिक्षक आहेत या शिक्षक मंडळींना सुद्धा शिक्षकी कृत्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त गैर शिक्षकी जे कामं आहेत जसे की इलेक्शन ड्युटी आहे, त्याचबरोबरीनं जर का आपण बघितलं तर त्यांना मूल्यमापनाची कामं त्या ठिकाणी दिले जातात, मतदार नोंदणीची कामं दिले जातात, सर्वेक्षणाची कामं त्या ठिकाणी दिले जातात. मग अशी जर का परिस्थिती त्या ठिकाणी असेल तर या विद्यार्थ्यांकडे कोण लक्ष देणार. दुसरी महत्वाची बाब इथं अशी आहे की एकीकडे आता अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडचा ओढा कमी होत चाललेला आहे. जिल्हा परिषद शाळेकडून खाजगी शाळेकडे लोक त्या ठिकाणी जात आहेत, पण जे गरीब लोक आहेत अशा लोकांनी कुठे जायचं, ज्यांची ऐपत नाहीये, ज्यांची कॅपॅसिटी नाहीये, खाजगी शाळांची भरमसाठ फी त्या ठिकाणी ते भरू शकत नाही, अशा पालकांनी नेमकं काय करायचं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं गंभीररित्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. मात्र राहुल कुमारजी, यासाठी तुम्ही काही पाठपुरावा केलेला आहे का? 4 वर्ग आहेत, किमान 4 शिक्षक असावेत, यासाठी प्रशासनाकडे काही पाठपुरावा केलाय? आपण बीईओ जे आहेत गट शिक्षण अधिकारी त्यांनाही आपण विनंती केलेली आहे आणि विशेषतः की तिथल्या म्हणूनच नाही, जिथे जिथे अशा अडचणी त्या ठिकाणी आहेत तालुक्याभरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या येत राहतात आमच्याकडे आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळ्या प्रशासनालाही विनंती करतो की तुम्ही अशा प्रकारच्या या शाळांवरती जेवढे जास्त पुरेसे शिक्षक जसं आपल्याला त्या ठिकाणी देता येईल हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. काय प्रशासनाचं म्हणणं काय येतं मग, उत्तर काय? प्रशासनाचं म्हणणं हाच विषय आहे. प्रशासनाचं म्हणणं हेच आहे की त्यांच्याकडे अतिरिक्त भार फार जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. या शाळेचं जर का आपण बघितलं तिथं 2 शाळा आहेत, 2 शाळेवरती 2 शिक्षक आहेत, 2 गैरहजर राहतात. तर गैरहजेरीचं कारण पण हेच आहे की एक जण ट्रेनिंगला गेलेला आहे, दुसरं कोणीतरी सर्वेक्षणाच्या कामामध्ये त्या ठिकाणी गुंतलेला आहे. मग जर का हे अशा पद्धतीने सरकार जर का प्रशासकीय कामामध्ये शिक्षकांना त्या ठिकाणी जर का गुंतवत असेल तर उद्या या मुलांच्या भवितव्याचं काय होणार आहे, उद्या हे मुलं कसं भविष्य या ठिकाणी घडणार आहे. आपण इकडे डिजिटल इंडियाच्या, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारतो आणि तुलनेत सर्वसामान्यांपर्यंत साधं शिक्षण पोहोचत नाही. आपण ChatGPT सारख्या AI जनरेटेडच्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा आपण करत असताना साधे शिक्षक तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यांना मार्गदर्शन प्रॉपरली त्या ठिकाणी मिळत नाही. जर का योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं गेलं नाही तर उद्या ती चांगली पिढी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवानं प्रशासन शासन त्या दुधामध्ये एवढं पाणी टाकतं आहे की या सगळ्या मुलांचं भविष्य त्या ठिकाणी अंधांतरी चाललेलं आहे. मात्र राहुल कुमारजी, या शाळेमध्ये केवळ शिक्षकच कमी आहेत असं नाही, तर पायाभूत सुविधा सुद्धा नाहीयेत, टॉयलेटची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये. पालकांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे. या संदर्भात सुद्धा काही पाठपुरावा केलेला आहे का? यावर प्रशासनाकडून काय उत्तर आलंय? अजूनपर्यंत काही पाठपुरावा माझ्या तर्फे झाला नाही, पण आता आम्ही याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करू. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जरी पालक वर्ग असं म्हणत असला तरी शालेय व्यवस्थापन समिती प्रत्येक गावागावामध्ये निर्माण केलेली आहे आणि या शालेय व्यवस्थापन समितीने सुद्धा नेहमी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघितलं पाहिजे की शाळेत नेमकं काय चाललंय. पालकांनीही आलं पाहिजे किंवा नेमकं आपल्या विद्यार्थ्याची प्रगती नेमकी कशा स्वरूपाची त्या ठिकाणी आहे. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की ह्या ज्या शालेय व्यवस्थापन समित्या आहेत या फक्त पॉलिटिकली इन्स्पिरेटेड झाल्या, गावातल्या राजकारणातलं काहीतरी पद म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे बघितलं जाऊ लागलं आणि म्हणून सरकारी शाळा ज्या आहेत त्या बंद पडण्याकडे आपल्याला बघायला मिळतात.
मात्र राहुल कुमारजी, आपण आता पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुका तोंडावरती आहेत, त्यामुळे या शिक्षकांना बरीच कामं अशी दिली जात आहेत. केवळ याच शाळेमध्ये नाही तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी हेच बघायला मिळते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होतोय. 100%. यावर खात्रीशीर उपाय करणं गरजेचं आहे कायमस्वरूपी. याच्यावर कायमस्वरूपी उपाय करणं गरजेचं आहे. त्यांना गैर शिक्षकी कामामध्ये गुंतवू नये आणि खऱ्या अर्थानं, म्हणजे मी जबाबदारीने बोलतोय की खऱ्या अर्थानं चांगलं शिक्षण जे आहे, तर आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकूनच पुढे त्या ठिकाणी आलेलो आहे, तर अतिशय चांगलं गुणवत्तेचं शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी मिळतं. आणि जर का खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना जर का गैर शैक्षणिक कृत्यातून जर का त्यांना सुटका दिली तर अतिशय चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांची जडणघडण त्या ठिकाणी होऊ शकेल. स्टुडंट क्लब्स निर्माण करता येऊ शकतील, वाचन क्लब निर्माण करता येऊ शकतील, गणित क्लब निर्माण करता येऊ शकतील, कारण हेच त्यांचं वय आकलनाचं. आणि मग या दृष्टिकोनातून आपल्याला पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देता येऊ शकतील. शासनाने शिक्षकांना येणाऱ्या काळामध्ये ही फार महत्वाची गोष्ट आहे की शिक्षकांना या बाकीच्या कामांमधून त्या ठिकाणी रिलीफ देणं गरजेचं आहे. मात्र राहुल कुमारजी, एकीकडे मराठी माध्यमांना किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांना इंग्रजी माध्यमांची स्पर्धा असताना जर असं दुर्लक्ष होत असेल जिल्हा परिषद शाळांकडे, तर पालक आपसुकच त्यांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये टाकतील. हो, परंतु इथे प्रश्न परत तोच येतो की सर्वसामान्यांनी जायचं कुठं? सर्वसामान्य लोक एवढ्या भरमसाठ फीस भरू शकत नाही. सीबीएसई मीडियम सारख्या शाळा आहेत, एका प्ले ग्रुप नर्सरी सारख्या शाळांची फीस 70-70, 80-80 हजार रुपये या ठिकाणी आहे. अजून काही शाळा असतील त्यापेक्षा कदाचित जास्त फीस त्याची असू शकेल. एवढी फीस सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी कशी भरायची? एकीकडे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा मुलगा हा जो कुठल्या उद्योजकाचा नाहीये, हा जो आहे हा सर्वसामान्य कामकरी, कष्टकरी आणि शेतकरी वर्गातल्या कुटुंबातून त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये जातो. आणि या शाळा जर का उद्या बंद पडायला लागल्या तर यांची अवस्था अतिशय वाईट पद्धतीची त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. जी, शेवटचा प्रश्न राहुल कुमारजी, तुम्ही महासचिव आहात विद्यार्थी संघाचे. विद्यार्थ्यांचं शिक्षण दर्जेदार व्हावं यासाठी प्रशासनाकडून काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाकडून काही कायमस्वरूपी असं ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल याबाबत काही मार्गदर्शन? 100% सरकारने या ठिकाणी एज्युकेशन सिस्टीम मध्ये बदल करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जी पूर्वापार चालत आलेली एज्युकेशन सिस्टीम आहे तेच पुढे न नेता नाविन्यपूर्ण अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीतल्या, टेक्नॉलॉजिकल इराच्या, ऍग्रिकल्चरल रिलेटच्या, प्रॅक्टिकल एज्युकेशनच्या या अशा प्रकारच्या शिक्षणाचा समावेश करणं, शिक्षकांना रिलीफ करणं आणि आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली म्हणतोय तर खरोखर विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये तशा प्रकारचं शिक्षण उपलब्ध होणं गरजेचं. ठीक आहे राहुल कुमारजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर जनता रिपोर्टरच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.